हाय हॅलो गाईज, कसे आहात सर्वजण. आता आज आम्ही इथे पाटवड्याची भाजी बनवत आहोत. माझी माय पाटवड्याची भाजी खूप छान अशी बनवते बघा. तर सुरुवातीला आपण जे फोडी काढताना जे पीठ आपलं शिजून घेतो, बेसनचं पीठ, त्यासाठी ती पहिली फोडणी जी देते त्याला तेलामध्ये फक्त कांदा आणि जिऱ्याची फोडणी असते. बघा, तेल टाकलेले आहे. आता जिरे आणि कांदा याची फक्त फोडणी देऊन ते बेसनचं पीठ शिजून घ्यायचं. आणि ते शिजल्यावर मग प्लेटमध्ये तेल लावून ते पीठ पसरवले जाते आणि पीठ पसरवून त्याच्या फोडी करतात. आणि भाजीची वेगळी फोडणी असते. ही फक्त पाटवड्याच्या फोडी काढण्यासाठीची फोडणी आहे. हे बघा, आता कांदा गुलाबी व्हायला आहे. आता जिरा आणि कांदा टाकलेला आहे. बघा, कांदा गुलाबी झाला तर त्याच्यामध्ये मग आता पाणी टाकलेलं आहे. आता थोड्या वेळात उकळी आल्यावर त्याच्यामध्ये बेसन टाकून शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत उकळी येईपर्यंत आपण बघूया. तर बघा, आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि बेसन पीठ टाकले. आता बेसन पीठ टाकून मग त्याला चांगलं हटवून घ्यायचं आहे. बेसन पीठ हे चांगलं हटवून घेतल्यामुळं म्हणजे गाठी राहत नाहीत आणि चांगलं शिजवून पण घ्यायचं. बघा, याच्यामध्ये बरेच जण काय करतात की प्लेन बेसनला फक्त फोडणी, कांद्याची फोडणी दिल्यावर त्याच्यात मसाला वगैरे टाकत नाही. पण आम्ही मसाला टाकतो, गरम मसाला, आणि त्याच्यात गरम मसाला टाकल्यामुळं आणि कांदा खोबरची पेस्ट टाकायचा. त्याच्यामुळं फोडी जरा चांगल्या लागतात खायला. बघा, पीठ हटवून घेण्यात आलेलं आहे. बेसन पीठ शिजत आहे आणि इकडे 2 प्लेटमध्ये प्लेटला तेल लावून पसरून घ्यायचं. आणि तेल लावल्यानंतर मग ते बेसन पीठ जे आहे ना शिजवलेलं, ते प्लेटमध्ये पसरवायचं आहे. पीठ शिजून झालेलं आहे. तर आता हे प्लेटमध्ये पसरून घेत आहेत. हे बघा, बेसन शिजलेलं आहे. ते प्लेटमध्ये टाकून जर असं पसरून घेतल्यावर मग त्याला थोडा वेळ थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यावर मग त्याच्या छान अशा फोडी काढायच्या आहेत. आता ते पीठ कसं पसरवते प्लेटमध्ये, थंड पाणी घेऊन थंड पाण्यामध्ये हात बुडवून ते असं पसरवायचं. बघा, ह्या वड्या आमच्या माय इतक्या सुंदर करते ना, याला आम्ही पाटवड्याची भाजी असे म्हणतो. खूप छान करते. अशी या पद्धतीची भाजी शक्यतो जमत नाही कोणाला. खूप टेस्टी लागतात ह्या फोडी. तर हे बघा, प्लेटमध्ये बेसन पसरवून झालेलं आहे आणि ह्या प्लेट थंड होईपर्यंत तोपर्यंत भाजीची तयारी करते माय. ते भाजीचं जे बेसन आहे ना, ते कालवलेलं थोडंफार, हे जे याच्यामधलं आहे ना, बुडाचं खरवड म्हणलं तरी चालते, यालाच थोडंसं गरम पाणी टाकून मग अशी वेगळी फोडणी देते माय आमची. बघा, हे
आता त्या भाजीच्या फोडणीसाठी गरम मसाला, कांदा पेस्ट आणि खोबर आणि लसूण अद्रकची पेस्ट एवढं लागते. ती तयारी झालेली आहे जवळपास. बघूया आता. हे बघा आता भाजी करते मी. पाटवडे तयार झालेले आहेत, पण आता भाजीची तयारी. मग आता तेल टाकल्यावर जिरे आणि लसूण अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट आहे. ते बघा ते पेस्ट टाकते. बघा हे लसूण अद्रक तळून झाल्यावर मग फोडणी. हे बघा आता जवळपास तळलेलं आहे लसूण अद्रक त्यांची पेस्ट. आणि आता त्यामध्ये लागणार मसाला जे आहे लाल तिखट आणि गरम मसाला, कांदा खोबऱ्याची पेस्ट. बघा आता बसणार एकदम छान फोडणी आणि मस्त चवदार अशी भाजी बनलेली आहे. त्याच्यात वरून थोडा गरम मसाला. आता ही भाजी शिजून घेऊया. तोपर्यंत फोडी तयार होतील आणि ते फोडी काढून घेऊया. आता पाटवड्याचा रस्सा झालेला आहे तयार भाजी. आणि बघा इकडे फोडी पण तयार झालेल्या आहेत. बघा हे बघा आता भाजी तयार झालेली आहे पाटवड्याची आणि इकडं फोडी पण काढून झालेल्या आहेत. बघा फोडी खूप छान झालेल्या आहेत खायला. आणि आम्ही फोड्या जरा जाड वाण्याच्या काढतो. त्याच्या बरेच जण असे पतली काढतात. हे खाण्याला पण असं जास्त खाण्यात येते आणि खूप टेस्टी लागतात ह्या. खूप म्हणजे खूप असे छान झालेले आहेत. माझ्या माईच्या हातच्या फोडी ही भाजी आणि पाटवड्याची भाजी आणि फोडी जर खाल्ली तर कमाल करशाल तुम्ही. खूप छान असे झालेले आहे. हे बघा वड्याची भाजी, पाटवड्याची भाजी खूप छान झालेली आहे आणि फोडी पण मस्तपैकी काढण्यात आलेल्या आहेत. आता माझी माय आणि माझा मुलगा जेवण करत आहेत. तर सांगा कशी झाली भाजी पिलो सांग. छान झाली या जेवायला. छान झाली भाजी. व्हिडिओ चला बघा. तर व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला कसा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगत चला. ठीक आहे, धन्यवाद.